कळकळीची विनंती की असं का आम्ही आमचं काम चोख करतो की नाही, मग हे असं का? सगळेच जण आमच्या एका सिरियलमुळे आम्ही चालू आहे, आमचे सगळ्यांचेच पैसे अडकलेले आहेत. आम्ही फोन करतोय त्यांना, प्रोड्युसर्सना आम्ही फोन करतो अँड दे आर नॉट पिकिंग अप अ कॉल. म्हणजे मला हे काहीच कळत नाही. तर ही माझी विनंती आहे की हे म्हणजे काय चालू आहे, हा किती दिवस आपल्याला इनकन्व्हिनियन्स आपल्याला सहन करायला लागणार आहे. कारण आता ठीक आहे, आत्ता मला हे काम मिळालं, आता माझं काम सुरू झालं आहे, सो 3 महिन्यानंतर मला माझं पेमेंट मिळणार आहे. पण ते जेव्हा येत नाही तेव्हा खरंच खूप त्रास होतो. असं वाटतं ना, कधी कधी असं वाटतं की ह्यांना खरंच असा एक सणसणीत रिप्लाय द्यावा. सर्वात मोठी आहे आणि महत्त्वाची आहे ती सध्या. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सो कळकळीचा संवाद हा नवा कोरा शो तुमच्या भेटीस घेऊन येते आणि आज खास पाहुणी आज आपल्यासोबत आहे. ती म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी, जिने छोटा पडदा गाजवला आहे. आणि ती मालिका पुन्हा एकदा चालू करा, आम्हाला पुन्हा एकदा बघायचं ते सगळं रूप आणि स्पेशली अक्कासाहेबांचं सगळ्या गोष्टी, त्यांचं अटायर, त्यांचा जो आवाज, ते सगळं मिस करतात सगळेजणं. सो त्यांचीच लाडकी सूनबाई ती म्हणजे स्वप्नाली पाटील. पहिलं तर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. कशी आहे? मी मस्त, मजेत, छान. कळकळीचा संवाद आहे. सो खूप काही मनातलं बोलायचं आहे तुला. खूप आहे माझ्या मनामध्ये. खूप कळकळीचे अनेक काय म्हणतो की विनंत्या आहेत ॲक्च्युली. ते नवऱ्यासाठी आहेत, प्रेक्षकांसाठी आहेत, चाहत्यांसाठी, कोणासाठी आहेत? सगळ्यांसाठी आहेत. मग तुझ्यासाठी पण असेल. होय, क्या बात आहे. बरं, काय सांग. काही नाही, काय डायरेक्ट कळकळीचं मला तुझ्या मनात डायरेक्ट मुद्दा, इकडे तिकडे काही बोलायचं नाही, डायरेक्ट मुद्द्यावर. कळकळीची विनंती आत्ता सर्वात आधी आहे की खूप गरम होत आहे. कारण उन्हाळा तेवढा आहे आपल्याला आणि आम्ही आउटडोअर बसलेलो आहोत. आतमध्ये AC असून सुद्धा कॅमेरामॅनची डिमांड होती तुम्ही बाहेरच बसा, त्यामुळे बट इट इज खूपच आत्ता बेरेबल आहे. कारण तसा आपण सावलीत आहोत, वारा आहे, नाही असं नाही. पण सगळ्यांना कळकळीची विनंती ही आहे की उन्हाळा खूप आहे, तर सगळ्यांनी प्लीज 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 स्वतःची काळजी घ्या, हायड्रेटेड राहा, भरपूर पाणी प्या, कोकम सरबत प्या, लिंबू सरबत प्या, ताक प्या, पण स्वतःला हायड्रेटेड ठेवा. आणि उन्हात बाहेर पडाल तेव्हा काळजी घ्या स्वतःची आणि जरा व्यवस्थित स्कार्फ वगैरे बांधा, कारण धूळही भरपूर आहे. सो ही एक कळकळीची विनंती सुरुवातीला सगळ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर कळकळीची विनंती आहे की जे रस्त्याचं खोदकाम काढलेलं आहे, वाव, हा पूर्ण आय थिंक मुंबईभर सगळीकडे आहे. कारण मी जिकडे जाते मुंबई तिकडे मला हे दिसतंय. म्हणजे साधारण डोंबिवलीत सुद्धा माझ्या घरी, माझं डोंबिवलीला घर आहे, सो तिकडे सुद्धा सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे. ह्याचं आम्हाला काहीही कारण माहिती नाहीये. म्हणजे ठीक आहे, सिमेंटचे रस्ते पाहिजेत वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. अरे पण तो रस्ता ऑलरेडी चांगला आहे, नका खोदू त्याला, ऑलरेडी व्यवस्थित रस्ता आहे. एक किस्सा आहे खरं तर. म्हणजे मी जिथे राहते आता तिकडे साधारण मागच्याच वर्षी गल्लीचं काम काढलं होतं त्यांनी, कारण त्यांना सिमेंटीकरण करायचं होतं एका बाजूचं, जे त्यांनी केलं. मग आता मागच्या वर्षी त्यांनी पुन्हा त्या गल्लीचं काम काढलं, कारण दुसरी बाजू त्यांना करायची होती. आणि मग आत्ता रिसेंटली परत दोन्हीकडे बाजू पूर्ण रस्ताच खोदला त्यांनी. का तर त्यांना पुन्हा तो रस्ता बनवायचा होता. म्हणजे मला पचलंच नाही खरं तर की काय कारण आहे. बरं, ज्या एरियाबद्दल ती म्हणते त्या दोघी जणी त्याच एरियात राहतो. सो बेसिकली कांदिवली, तर कांदिवलीमध्ये बघायला गेलं तर सगळ्या गल्ल्या म्हणजे खोदून ठेवले. अख्खं ते रिडेव्हलपमेंटला निघालंय तो एरिया. त्यामुळे असं झालंय की नाही, आम्ही उतरायचं की नाही उतरायचं खाली. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो आहे की जर तो रस्ता खणलेला आहे, जर पुढचा रस्ता बंद आहे, तर आधी एका पॉइंटला कुठेतरी बॅरिकेड पाहिजे, कुठेतरी तुम्ही काय म्हणतो की साईन हवी, फलक हवा की बाबा पुढचा रस्ता बंद आहे. तर ते काही नसतंच आपल्याकडे. यू नो वेअर ठीक आहे. 3 गेट्स आहेत. सो शेवटच्या गेटवर मोस्टली मी जवळ असल्यामुळे बाहेर पडते, ते विंग मला जवळ.
सो त्या गेटला खोदलंय आणि नंतर ती मला कामगार दिसलेच नाही बिकॉज मला स्कूटी पार्क करायची. म्हटलं आता इथे नाही करणार कारण की ते खोदकाम चालू आहे, परत ते काढतील. म्हटलं इथे नाही पार्क करत. तर वॉचमॅन म्हणाले की नाही तुम्ही पार्क करू शकता. म्हटलं का नाही, ते गेले, ते आता येणारच नाही आहेत 15-20 दिवस. कारण की त्यांना पगार दिलेला नाही आहे. सो त्यांनी ते तसं ठेवलं. म्हटलं आता हे खोदलेलं असं ठेवलं म्हणजे आपलं गेट खोदून ठेवायचं होतं. इवन माझीच मावशी त्याच बिल्डिंगमध्ये राहते, तुलाही माहिती आहे. आणि अचानक रात्री 1-1:30 वाजता ड्रिलिंगचा आवाज सुरू झाला रस्त्यावर. त्यांना काही कळेच ना. त्यांनी खिडकीतनं बघितलं तर बाहेर रस्त्यावर मेन रोडवर तिथे त्या गल्लीचं जे काम चालू आहे ते खणायला घेतलं होतं त्यांनी रात्री 1:30 वाजता. म्हणजे लोकांना काही झोप असते किंवा सिनियर सिटिझन्स आहेत, लहान बाळं आहेत घरामध्ये, ह्याचं काहीच नाही आहे का. मान्य आहे तुम्हाला रात्री काम करावं लागतं कारण दिवसा आपल्याकडे वर्दळ असते सगळं, पण मग रात्री 1:30 वाजता ड्रिलिंग म्हणजे मला हे काहीच कळत नाही. तर ही माझी विनंती आहे की हे म्हणजे काय चालू आहे. हा किती दिवस आपल्याला इन्कन्व्हिनियन्स आपल्याला सहन करायला लागणार आहे. कारण आता ऑब्व्हियसली आता एप्रिल चालू आहे, मेमध्ये आता येईलच, पावसाळा तोंडावर येईल. आता तोपर्यंत ही कामं पूर्ण होणार आहेत का नाही. आधीच पगार देत नाहीत त्यामुळे त्यांनी ते अर्धवट काम सोडून ते पळून गेलेत कामगार. सो त्यामुळे आता मला माहित नाही ते किती दिवसात आणि किती महिने लागणार आहे. न संपणारा विषय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण किती कळकळीने बोललो तरी बोलायला हवं, हे पोहोचलं पाहिजे ग. आणि सगळ्यांनी हे प्रश्न सतत विचारायलाच हवे आहेत. पण ते तिथपर्यंत पोहोचत नाही ना, त्याचं काय. ते खोदून ठेवलंय, ते पगार देत नाही म्हणून पुढचं काम करत नाहीये. करणार काय. आपण हेच करू शकतो, आपण दुसरं काही करू शकतो का. आपण प्रश्न विचारण्याशिवाय काही करू शकत नाही सध्या. आपण आपली कळकळीची विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. लवकरात लवकर कामं रस्त्याची संपवावी प्लीज. तुम्ही जेवढे जास्त पैसे टाकाल तेवढे ते कामगार जास्त वेळ काम करतील आणि ते लवकर रस्ते बनतील. लेट्स होप फॉर द बेस्ट. म्हणजे ऑब्व्हियसली हे चांगल्यासाठीच चालू आहे हेही आम्हाला माहिती आहे, पण जरा काहीतरी अंदाज लवकर झालं तर बरं पडेल आम्हाला सगळ्यांना, एवढंच. बरं, सोशल मीडियावरचे भरपूर चाहते आहेत तुझे आणि सोशल मीडिया आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुझ्या साईडने. आता ते वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे एक्झॅक्टली ओव्हरऑल सोशल मीडिया. ॲक्च्युली स्पीकिंग ना, मी ना जरा मागे ह्या काळाच्या थोडीशी मागे आहे. मी काही रील करत नाही किंवा मी सतत काही पोस्टही करत नाही. मला वाटेल तेव्हाच मी पोस्ट टाकते, कारण मला असं वाटतं की ते माझ्या आनंदासाठी मी करते. मला लोकांना नाही दाखवायचं आहे की ये बघा 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 आज काय झालं, मी कशी दिसते, काय करते. नाही, मला वाटलं की नाही ही मला छान वाटली ही फ्रेम, मग मी कदाचित ती मी स्वतः असेल त्या फ्रेममध्ये, असंही नाही आहे माझं. सो सोशल मीडिया माझ्यासाठी मला असं म्हणायचं आहे की ती एक काय म्हणतो ना, माय कप ऑफ टी. नाही, इट्स नॉट माय कप ऑफ टी असं नाही आहे, पण मला असं म्हणायचं आहे की त्याच्या आहारी किती जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. किंवा खरंच हे सतत सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे का की मी खूप आनंदी आहे किंवा छान वाटतंय, हे सतत सांगणं गरजेचं आहे का. इट्स अ फील गुड. मला वाटलं पाहिजे ना मी छान आहे, किंवा मला आज मी एक छान काहीतरी पदार्थ बनवला आहे, पण तो माझ्या घरच्यांनी खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला छान, तो मी स्वतःसोबत माझ्या घरच्यांसोबत मी शेअर करेन. तो मला सोशल मीडियावर टाकणं गरजेचं वाटतं का. सॉरी बट कोणालाही विचार आजकालच्या यंग जनरेशनला व्हॉट आर यू डुईंग. आय एम अ इन्फ्लुएन्सर, आय एम अ यूट्यूब क्रिएटर. म्हणजे असं वाटतं की सिरियसली आपण हा कोर्स करायचा राहिलाय का. आपण कुठे जगतोय, काय करतोय आपण. पण हे मला नक्कीच वाटतं की मी खरंच त्या बाबतीमध्ये मी जरा मागासलेली आहे. आता म्हणजे तिकडे जरा असं वाटतं की अरे बापरे वय झालं की काय आपलं. म्हणजे आपण ठीक आहे, हे ॲग्री आहे, या बाबतीत मी पण मान्य करते. त्यामुळे सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे, अगदीच आहे, कारण रीच आहे जास्त. आत्ताची जनरेशन असेल किंवा आय थिंक आत्ता सध्या तर आई वडील आपले जे आहेत ते जे एज ग्रुप ते लोक पण सोशल मीडिया बऱ्यापैकी वापरतात किंवा बघतात. म्हणजे माझी आईच मला कधी कधी गॉसिप सांगत असते की अगं असं असं आहे, तुला माहिती आहे की नाही. म्हटलं बाई हे तू कुठे वाचलं, मला काहीच माहिती नाही आहे यातलं. म्हणे काय हे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये असता, तुम्हाला काही कळत नाही का. म्हटलं अगं मी खरंच नाही मला कळत, पण तो तेवढा इन्फ्लुएन्सिंग आहे सध्या. आणि भीतीदायक पण त्याच्यामुळे आहे, कारण काय होतं ना आपले काम हलके व्हायला लागलेत त्याने. आपण लगेच विश्वास ठेवतो कशावर.
सो मला सांगितलं जर मी एखादं म्हणजे सपोज मी तुझ्याबद्दल काही न्यूज वाचली तर ते मी दुसऱ्यांसोबत शेअर करण्याचं मी कदाचित तुला फोन करणं गरजेचं आहे की तुझ्या अगं असं असं मी हे वाचलंय, हे खरं आहे का, हे मी तुझ्याकडून किंवा तुझ्याकडनं मला कळणं हे जास्त विश्वासार्ह आहे. पण लोक तसं नाही करत. लोक विश्वास ठेवतात किंवा अरे हो हा असाच आहे, हां ही किंवा ही मुलगी अशीच आहे, ही तर असंच करणार. अरे पण तुम्हाला खरं खोटं माहिती आहे का? काहीही पोस्ट केलं जातं किंवा काही मसाला लावून ते पोस्ट केलं जातं आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया उमटायला लागतात. जे चूक आहे. तुम्हाला काय अधिकार आहे ह्या सगळ्याचा? तुम्ही असं कितपत ओळखता सगळ्यांना? आपण पर्सनली ओळखतो का? जस्ट ते आपले फॉलोअर्स आहेत किंवा ते माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत म्हणून मी त्यांना ओळखते का? तर असं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला असा अधिकार नाही आहे. पण ते आता काय म्हणायला, तर ते आपल्या हातात नाही आहे. मी जाऊन कोणाला आता हे नाही करू शकत, पकडू नाही जे शकत. कमेंट करणारे आहेत त्यांच्या लिहिण्यामध्ये जे ट्रोलर्स आहेत वॉट एव्हर, ते सहज बोलून जातात वॉट एव्हर सगळ्याच कोणाबाबतीत काय, तुझा ड्रेस काय, तू अगदी, घालतेस अगदी, काय, हो. तुझी आई कुठे आहे, तुझे हे कुठे, ते सगळं म्हणजे आपली अख्खं खानदान काढतात त्या कमेंट बॉक्समध्ये वॉट एव्हर. अगदी अगदी. पण पहिली गोष्ट तो अधिकार आहे का तुम्हाला, आणि दुसरी गोष्ट पण तो विचार नाहीच करायचा आहे त्यांना, हेच कळतं मला. आम्ही तुमच्याबद्दल बोलतो का, विचारच आम्ही तुमच्या हां. ॲज अ कलाकार म्हणून जर आम्ही हे स्टार्ट केलं किंवा किती ॲज अ असं वाटतं ना, कधी कधी असं वाटतं की ह्यांना खरंच असा एक सणसणीत रिप्लाय द्यावा, पण नंतर असं होतं की काय करणार हो, रिप्लाय जरी मी दिला तरी काय म्हणजे का मी ह्यांच्या नादी लागू का लागायचं? कारण त्यांना नाही पडलेली आहे, त्यांना तेच हवं आहे, त्यांना चर्चा हवी आहे फक्त, आणि मला ते नाही योग्य वाटत. त्याच्यामुळे फ्रँकली स्पीकिंग थोडीशी मी मागेच आहे सोशल मीडियावर. बरं, त्याच्यामध्ये रील करणारे असे आहेत की जे व्हायरल होण्यासाठी वाटेल ते करतात, वाटेल ते, म्हणजे त्याची मर्यादा नाहीच आहे. मग ते मुलाबाळांबरोबर करतात, ट्रेंडिंग राहण्यासाठी, सो कॉल्ड ट्रेंडिंग राहणार, माझं हे व्हायरल होणार, मी मिलियनच्या घरात जाणार. बरं, आणि त्याने काय होणार आहे? त्याने काय प्रसिद्धी मिळणार. म्हणजे मग काय करणार? प्रसिद्धी प्रसिद्धी मिळाल्यानंतर ब्रँड्स मिळतात तुम्हाला, प्रसिद्धी मिळाल्यानंतर बाउन्सर मिळतात तुम्हाला, प्रसिद्धी मिळाल्यानंतर इव्हेंट्सना फोन येतात तुम्हाला. क्षणिक आहे हे सगळं, पण क्षणिक ठीक आहे ना, पैसा मिळतोय फाईन. पण तेच माझं की हे तुमचं ध्येय आहे का, किंवा हे तुमचं पैसा आहे भाई, पैसा ध्येय काय असतं, हे काय असतं? नाही ग. इव्हेंटला जर बोलवलं, मी फेमस झाली, मी व्हायरल झाली, पण तेच आहे, हे सगळं क्षणिक आहे, हे तेवढ्या वेळापुरतंच आहे. त्याच्यानंतर तुम्ही अशी काहीतरी एखादी पोस्ट टाकली तर त्याच्यातनं तुमचं काहीतरी वादग्रस्त निर्माण झालं की झालं, संपलं सगळं, काहीच नाही आहे. पण मला हे माहिती आहे की ह्याचं काय म्हणजे सोशल मीडिया उलट चांगला इन्फ्लुएन्स, आपण चांगल्या पद्धतीने इन्फ्लुएन्स झालो पाहिजे ना, की निगेटिव्ह गोष्टी किंवा वाईट कमेंट्स दिल्या गेल्या पाहिजेत, आणि त्याच्यावर कुठेतरी आळा बसला वाईट पाहिजे. आणि चांगलं काही बघितलं जात नाही, फक्त मनी मॅटर्स करतो, आळा हा बसलाच पाहिजे. पण एनिवे, त्याच्यामुळे मी लांब आहे, मला हे फार आवडत नाही, झेपतही नाहीये. नाही, आणि मला आवडतच नाही, कारण मला निगेटिव्हिटी नको आहे. इट इज ओके, माझे एवढे फॉलोअर्स ना, ओके, आय एम हॅपी. आणि हां, म्हणजे त्यातनं काय जे खरोखर असतात, जे तुमचे ज्यांना खरोखर तुमचं काम आवडतं ते करतात मेसेज, फॅन्स ते पर्सनली मेसेज करतात, ते सांगतात की मॅम मला तुमचं काम आवडलं आहे, छान वाटलं आम्हाला तुम्हाला बघून, आणि हो त्यांचं पोचतं, म्हणजे ते प्रेम पोचतं आमच्यापर्यंत, आणि शेवटी तुमचं काम बोलतं. मला असं वाटतं की हे सगळं पोस्ट टाकून आणि फॉलोअर्स वाढवून मला काम मिळेल ही आशा किंवा हे होप्स ठेवण्यापेक्षा ॲक्च्युली मी चांगलं काम करणं, मला स्वतःची ग्रोथ, मला ती कितपत मी वाढवू शकते, कशी करू शकते मी माझी ग्रोथ, इकडे मी लक्ष देणं जास्त प्रेफर करेन. बरं, काय सांगशील, एक सेम इंडस्ट्रीतला नवरा असणं, त्यामुळे काही वेळेला कामं मिळतातही, काही वेळेला कामं मिळतही नाही, राईट? म्हणजे दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, दोघांच्या दृष्टीने. ओके ओके ओके. बिकॉज टोटली ही जो स्ट्रिक्ट बॉय आणि इज लाईक पंक्च्युअल बॉय, तर कामाच्या बाबतीत चोख आहे, म्हणजे त्या बाबतीत म्हणजे वॉट एव्हर तू म्हणशील तसं तो सगळ्या बाबतीत तो आहे. सो त्याचा खरंच करिअरमध्ये थोडासा इम्पॅक्ट पडतो. हो, पडतो ना, आणि मुळात तो कामाच्या बाबतीत अगदीच काय म्हणतो की इज पॅशनेट आहेच, कारण तो उत्तम अभिनेता आहे. मला पर्सनली असं वाटतं की तो उत्तम अभिनेता आहे,
फक्त स्वतःचे पोटेन्शियल्स अजून तो तेवढे वापरत नाही आहे असं मला वाटलं किंवा वाटतं. म्हणजे मी त्याला सांगतेच वेळोवेळेला की नाही नाही तू हे कर, तू ते कर, तू असं केलं पाहिजेस, तू तसं केलं पाहिजेस, हे मी त्याला सांगतच असते. आणि बाकी करिअर वाईज खूप मदत होते, कारण तो मला सांगतो मग की नाही स्वप्नाली तू असं कर. म्हणजे एक साधी गोष्ट असते की आपल्याला ऑडिशन्स आम्हाला द्याव्याच लागतात. सो त्या ऑडिशन्स देताना साधारण तो मग मला मदत करतो. मी त्याला सांगते की हे बघ असंच आहे, काय मला करता येईल, किंवा मी हे करून दाखवते, बघ कसं वाटतं. आणि हो ही मदत होते. तो ॲक्टर म्हणून मला खूप मदत करतो ह्या बाबतीत की नाही तू असं करून बघ, तू तसं कर, नको हे जरा ड्रामॅटिक मेलो ड्रामॅटिक होतं आहे, असं नाही करायचं, सटल कर, मग तू असं करून बघ. सो हे आमच्यात सतत असतं देवाणघेवाण असते. किंवा तो लिहितो पण छान. सो हो, सो त्याच्यामुळे एकतर मुळात त्याची भाषा खूप चांगली आहे. तर त्याची मला खूप मदत होते. म्हणजे माझीही चांगलीच होती, नाही असं नाही, वाईट कधीच नव्हती. पण हो, खूप फरक पडतो त्याने. आणि तो स्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा तो स्ट्रिक्ट नाही आहे फार, उलट त्याने व्हायला पाहिजे स्ट्रिक्ट असं मला वाटतं स्वतःच्या बाबतीमध्ये. तो जर असा थोडासा काय म्हणतो की चिल आहे कधी कधी, उलट तेव्हा मला सांगते नाही तू जरा हो स्ट्रिक्ट स्वतःच्या बाबतीमध्ये, यू कॅन डू बेटर असं मला वाटतं. सो पण तो तेवढे अजून स्वतःहून असं करत नाही आहे प्रयत्न, एवढं मला वाटतं. त्यामुळे या बट इट हेल्प्स अ लॉट, इट डज हेल्प्स अ लॉट. की प्रोज कॉन्स दोन्ही आहेत शेवटी, की सेम इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे कामं चालू असणं गरजेचं आहे दोघांचीही. कारण शेवटी सध्या काय किंवा कधी म्हणजे दोघांनी काम केल्याशिवाय वी कॅनॉट सर्वाईव्ह आपलं जी लाईफस्टाईल आहे किंवा आपल्याला जे अचीव्ह करायचं आहे त्याच्यासाठी. आणि इथनं स्पेशली मेंदूसाठी आपल्या, कारण आपण जर घरी बसून राहिलो तर वेळ लागतं एका पॉईंटला, आणि आपण नाही म्हणजे आपली जनरेशन पण तशी नाही आहे. सो त्याच्यामुळे ते काम करत राहणं गरजेचं आहे. पण मग ते करत राहण्यासाठी काय काम करतोय आपण ह्याचं होतं. मग त्याचाही त्रास होतो कधी कधी की अरे काय चाललं आहे, काय करतोय आपण वगैरे. कारण शेवटी डेली सोप इट्स अ ब्रेड बटर, सो यू हॅव टू डू. तो आपण असं नाही करू शकत. फिल्म पण करतोय हे मान्य आहे, पण एखादी कोणाची तरी डेली सोप चालू असणं हे कधी कधी गरजेचं असतं. आणि लॉकडाऊनने तर ते आपल्याला शिकवलेलंच आहे सगळ्यांना. सो त्यानुसार त्याच्यामुळे कधी कधी त्याला असं त्याची होते ती चिडचिड. पण मग तेव्हा मग त्याला सांगायचं काम घेताना तू घेतलंस की नाही, मग ते पूर्ण करायचं, मग तिथे काही आपण करायचं. कारण का शेवटी नंबर्स बोलतात. मग आता प्रेक्षक जे आम्हाला भेटतात ते आम्हाला बोलतातच काय चालले तुमची सिरियल असं तसं. सो आमचं असं होतं की 1 मिनिट, आमचं ब्रेड बटर आहे ते, आम्हाला करायचं आहे हे काम, कारण आम्हाला त्यात आमचं घर चालतं. आम्ही लेखकाला, दिग्दर्शकाला, चॅनलला सांगायची वेळ आली असती किंवा त्यांनी ऐकलं असतं तर आणि मालिका वेगळ्या झाल्या. आणि आफ्टर ऑल तुमचे नंबर्स घेईल. जर तुमचे नंबर्स चांगले येतात याचा अर्थ कोणीतरी बघतंय ना, म्हणजे ते दिसतंय ना लोकांना, कुठेतरी ते बघतायत लोक, याचा अर्थ चाललंय. आणि म्हणूनच चॅनल पण ते डिलिव्हर करतं किंवा आम्हाला सांगतं आणि आम्ही तर डिलिव्हर करतो. सो हे आहेच, हे असं काही नाही आहे. पण ह्याच्यामध्ये त्याला कधी कधी होतो त्रास, नाही असं नाही. पण मग आम्ही दोघंही मग तेव्हा एकमेकांना असं असतो एकमेकांचे जरा आम्ही असे पिळतो की नाही नाही आपण घेतलं तर आपण हे करायचं, किंवा मग तुला हे नाही करायचं तर मग हे आधी सांगायचं की नाही बाबा मला नाही करायचं आहे, मग आपण वेगळं काहीतरी करू, असं आमचं चाललेलं असतं. आहे असं आमचं दोघांचं. सो बिईंग बोथ ॲक्टर्स, प्रोज कोन्स दोन्ही आहेत. सो आणि आम्ही दोघंही ते छान पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करत, एकमेकांशी भांडत, एकमेकांना कोपरखळ्या मारत आम्ही चाललो आहे पुढे. सो मला सांग, आता पुढे तू मालिका घेणार आहेस, नाटकात दिसणार आहेस, वेबसिरीजमध्ये दिसणार आहेस की डायरेक्ट थेट चित्रपटात? नाही प्लॅन्स असेच आहेत सगळे. छान छान आपल्याला काम आम्हाला करायचंच आहे. म्हणजे मला नाटकही करायचं आहे, कारण मी खूप वर्ष झाले नाटक नाही केलं आहे. सो मला खरंच नाटक करायचं आहे. पण ठीक आहे, येईल तेही येईल ह्याची मला खात्री आहे. कारण शेवटी आपण ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने आपण आपल्या कामाकडे बघतो तसं काम येतं आपल्याकडे, हे मला माहिती आहे, त्यावर माझा विश्वास आहे.
आणि आत्ताच नुकतीच एक मी इंटरेस्टिंग वेब सिरीज, इट्स अ मिनी सिरीज काइंड ऑफ, येणार आहे ती लवकरच. सो ती केलेली आहे आम्ही आणि धम्माल केली आहे शूट, मज्जा केली आम्ही त्या शूटला. सो तुम्हाला कळेल लवकरच. मी त्याची पोस्ट मी नक्कीच टाकेन कारण मस्तच एक झालं मिनिट, ती पोस्ट आम्ही इग्नोर करू. तू असतात बरोबर फोटो टाकला तर आम्ही त्याच्यावर नक्की कमेंट करणार, कारण की आम्ही अशा ज्या म्हणजे मालिकाचे पोस्टर्स ह्याला आम्ही इग्नोर मारतो मोस्टली तरी प्रेक्षक. नाही असं हो. कोणीच करत कारण की हे तू असतात बरोबरचे काही फोटो टाक किंवा वन पीस घालून फोटो, त्याच्यावर 100 कमेंट्स असणार, पण तू तुझ्या कामाच्या पावत्या काय नाही. एवढी वाईट काम करते का म्हणजे इन जनरली बघ ना, आपण जेव्हा काही काम करतो किंवा काय त्याच्यावर खूप कमी कमेंट्स असतात. तू पोस्ट करता वॉट एव्हर, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे नॉर्मल असतात, पण एखादा तू वन पीस घालून किंवा असतात बरोबरचा फोटो त्याच्यावर केवढ्या कमेंट्स आणि लाईक्सच्या वर्षामध्ये. चांगलंच आहे, लोकांना आमची जोडी आवडते, सगळं मला मान्य आहे, पण शेवटी काम महत्त्वाचं आहे. आणि हो, मी माझं काम प्रामाणिकपणे करते आणि मला माहिती आहे माझे जे आहेत चांगले प्रेक्षक ना त्यांना आवडतात, त्याला पण प्रेम करणार. सो ती लवकरच टाकणे. खूप इंटरेस्टिंग, मी आत्ताच काम करून आलेली आहे आणि छान मस्त शेड्यूल झालं आहे आमचं ते. आणि नवीनच ऑब्वियसली मी सिरियल करणार आहे, कारण मला आवडतं सिरियल करायला. आय लव्ह वर्किंग इन सिरियल्स. फिल्म्स पण करायच्या आहेत, पण बघू, प्रयत्न चालू आहेत माझे, कधीतरी मला मिळेल. मी अजूनपर्यंत नाही केली आहे खरं, बट आय विल ट्राय. आय एम ट्राईंग ॲक्च्युली, नॉट आय ट्राय, आय एम ट्राईंग. पण आत्ता तरी सिरियल. कशा प्रकारची भूमिका चित्रपटात तुला करायला आवडेल? मला जी आहे, म्हणजे जस्ट बिकॉज शी इज अ फिमेल असं ते कॅरेक्टर मला नाही करायचं. मला त्या कॅरेक्टरचं म्हणजे आपण जे एक स्त्री म्हणून म्हणतो की मला हा हक्क मिळाला पाहिजे, तो हक्क मिळाला पाहिजे, पेक्षा की आपण एक माणूस आहोत आणि माणूस म्हणून आपल्याला तो हक्क मिळाला पाहिजे, असं मला आवडेल. एखादं काहीतरी स्ट्रॉंग भूमिका करायला की जी आहे, म्हणजे ती उगाचच रडत नाही आहे. हां, म्हणजे आपण रडतो ही नाही असं नाही, पण उगाच नाही ती रडत, त्याच्यावर सोल्युशन पण काढेल मुलगी. आणि ती अशी छान हॅपी गो लकी असेल, स्ट्रॉंग असेल. अदरवाईज मला एक ट्रॅव्हलरची भूमिका करायला खूप आवडेल. मस्त ती अशी सोलो ट्रिपला गेली आहे आणि मज्जा करते आहे आणि शी इज एक्सप्लोरिंग, असं मला आवडेल सगळं करायला. आय वॉन्ट टू डू. मला सोलो ट्रिप करायची आहे अशी छान एक मस्त, कारण मला असं वाटतं की सोलो ट्रिप केल्याने आपल्याला खूप कॉन्फिडन्स येतो छान. आणि जसं ड्रायव्हिंग शिकल्याने आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना, तसं येते. सो मला तसं करायचं आहे. आणि कुठे जायचं सोलो ट्रिपला? मला नॉर्वे ते करायचं, मला तिथे जायचं आहे सोलो ट्रिपला जायचं. कारण बकेट लिस्ट आहे माझी, करा नक्की. पण मजा येते मला. आणि येस, आय एम गोना वर्क इन दिल्ली सो व्हेरी सून, आय नो दॅट. पण ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण ऑब्वियसली नाव वर्किंग प्रोसेसमध्ये आहे ते, सो सांगेनच मी लवकरच. बरं, तुझ्या टॅटूज खूप आहेत तुझ्या? येस, देर आर व्हेरी मच. 6 टॅटूज. 6 टॅटूज. हां. ते काय काय आहे तू आम्हाला जरा फक्त सांग. दिस इज गणपती. हे तर म्हणजे माहितीच आहे. हे इनिशियल्स आहेत माझ्या नीज अँड नेफ्यूचे, अर्णव आणि आर्या. ते पटकन कळत नाही. एकच मिनिट, ह्याचे शॉर्ट्स नंतर घ्या, फक्त मी बोलते ते. सो पहिल्यापासून. हां, सो दिस इज गणपती. हा तर गणपती आहे, म्हणजे आता माहिती आहे आपल्याला. हे नीज आणि नेफ्यू म्हणजे भाचा भाची आहेत माझे, अर्णव आणि आर्या, त्यांचं आहे. मागे माझ्या मानेवर एक जो आहे तो कमळ आहे ते, अँड दॅट वॉज माय फर्स्ट टॅटू. जेव्हा मी पहिल्यांदा टॅटू अचानक एक दिवस मला टॅटू करायचा आहे असं झालं होतं. कुठून तो मला कॉन्फिडन्स माहिती नाही, पण मग मी गेले आणि मुलगी होती, तिला म्हटलं की टॅटू करायचा आहे मला. आणि मी स्टार निवडला होता, पण छोटूसा इथे कुठेतरी मला करायचा होता. तर मी तिला म्हटलं हा स्टार, तर ती म्हणाली ओके, पण म्हटलं कुठे कमी दुखेल असं मी तिला विचारलं. ती म्हणाली इथे. म्हटलं मग तिने शी वॉज जोकिंग. ती बोलली एक काम कर, पहिला टॅटू जो आहे तो अशा ठिकाणी करा शक्यतो की जो तुम्हाला करताना दिसणार नाही. सो एक तो फोबिया जो असतो नीडल्स आणि ह्याचा ना, तो कमी होईल. म्हटलं चालेल वगैरे.
आणि मग तिने माझ्या पाठीवर मग आम्ही ते कमळ निवडलं. म्हटलं अरे एवढा मोठा. ती गेली हे बघ ते स्टारलाही, कारण त्याला एजेस असतात सो त्यालाही तेवढाच फिनिशिंग लागणार, सो आपण हे करूया वगैरे. आम्ही ते केलं आणि फुल प्रोसेस मी अर्ध्या तासात झाला हा टॅटू. आणि मी हसत होते, मी फक्त हसत होते, मजा करत होते मी. झालं आणि मला कॉन्फिडन्स आला. आणि मग तेव्हा त्याचं असतं की एकदा म्हणजे तो ज्यांनी केला नसेल त्यांना मी सांगेन की पहिला टॅटू केल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे मला लगेच दुसरा पण करायचा, असं होतं आपलं. सो तो एक केला. त्याच्यानंतर एक पायावर आहे फ्रेंडशिपचा लोगो आहे, म्हणजे इट्स अ सिम्बल विच मीन्स फ्रेंडशिप. सो ते आम्ही तिघींनी एकत्र केला होता, मी, शाल्मली आणि प्रार्थना. आम्ही तिघींनी तो एकत्र केला, फ्रेंडशिप डेला टॅटू केला होता तो एक. सो आणि एक म्हणजे इथे आहे, ट्रायबल साईन आहे ती, प्रॉस्पेरिटी आणि असं सगळे 3 मिनिंग्स मिळून ते मी केलेलं आहे. आणि आत्ता लेटेस्ट जो केला तो मी माझ्या कानावर केलेला आहे. म्हणजे असंच तेव्हा झालं की मला करायचं, आता कुठे करायचं आपण टॅटू. मग अचानक असं कानावर खूप टॅटू काढतं, पण काढतात बरीच जण काढतात. मी तरी बेसिक कानावर काढलाय, खूप भीषण चेहऱ्यावर वगैरे पण काढतात का, मी कानावर काढलाय. सो मग हा कानावर केला. असं आहे. तर नेक्स्ट वाटतंय पण जरा थांबली आहे, मी कंट्रोल केला स्वतःला. सगळ्यामध्ये एक कुठे काही दिसत नाही, एक जराही म्हणजे काहीच नाही. बरं तिने स्वतःचंही काहीच नाही, काहीच नाही. सी टॅटू कसं असतं ना, माझा एक मित्र होता ज्याने हा पहिला टॅटू केला होता. तेव्हा तो म्हणाला होता की टॅटू उगाच नका करू, त्याला काहीतरी तुमच्या आयुष्यात मिनिंग पाहिजे. सो ते महत्त्वाचं आहे की का करताय तुम्ही. कधी कधी असं होतं आपल्याला डिझाईन आवडली म्हणून करतो, पण मग आपण अशा ठिकाणी केलं पाहिजे की जो छानही दिसेल, जो डिसेंट असेल असं पण पाहिजे. आणि नावाबिवांचं तर अजिबात नाही करायचं कोणाच्याही, म्हणजे आपल्या नावाचं गोष्ट वेगळी आहे, दुसऱ्याच्या नावाचे नाही करायचे कधीच, कारण यू नेव्हर नो, म्हणून नाही करायचं. राईट पॉइंट, वी डोंट डेट ऑब्विसली. आणि कशाला स्वतःला महत्त्व द्या ना, मग स्वतःच्या नावाचं करा. पण मला नाही आवडत, मला असं काहीतरी, तर मला हे सिम्बल खूप आवडलं होतं त्यावेळेला आणि असा बघून खूप जणांनी केलं नंतर माहिती आहे. सो हे मला आवडलं. आणि हे जे होतं मला इथे करायचंच होतं, कारण ही छान जागा आहे, मस्त दिसते ती दिसताना. कारण माझे आत्तापर्यंतचे जे टॅटू आहेत ते दिसतच नव्हते. बरं, म्हणून मी आणि हे सिम्बल म्हणजे किंवा हे ट्रायबल जे मी निवडलं आहे त्याच्यानुसार आय कॅन एक्सपॅन्ड ऑल्सो ऑर आय कॅन कीप इट लाईक दिस ऑल्सो. सो म्हणून मी ते केलेलं आहे. बरं हे झालं तुझं टॅटूवरचं तुझं प्रेम, पण हाऊ मच फूडी यू आर. मी ॲक्च्युली अजिबात नव्हते, ॲक्च्युली मी फूडी नव्हते फार. मी असं ठरलेले पदार्थ खायचे किंवा ठराविक असं होतं माझं, फार असं नव्हतं. पण जेव्हापासून आस्ताद माझ्या आयुष्यात आला आणि ही इज व्हेरी मच फूडी, खूप फूडी आहे. सो मग मी आता हळूहळू व्हायला लागले आहे किंवा मी एक्सपेरिमेंट करायला एक हिंमत आली आहे माझ्यात. कारण जर नाही आवडलं तर तो आहे समोर, तो खाईल ही डिश, हे मला कॉन्फिडन्स त्याने दिला आहे तेवढा. अदरवाईज अजिबात नव्हते मी. म्हणजे चिकन पण ठरलेलं असेल तेच पदार्थ मी खाणार, किंवा फिश तर मी बाहेरचं खात नाही, मला पर्सनली फार आवडत नाही. कारण घरात अप्रतिम फिश मी लहानपणापासून खाल्लेलं असल्यामुळे माझं ती टेस्ट जी डेव्हलप झाली आहे ती मी बाहेरचं पटकन हिंमत नाही होत मला. कुठेही आपण फिशसाठी कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर मला असं होतं, मी आधी अशी बघते. माझी फ्रेंड्स माझी खूप चांगली नक्कल करतात. मी जेव्हा खाते तेव्हा मी असं घेते, मग मी हळूच असं स्मेल घेते त्या फूडचा, मग मी खाते आणि मग छान आहे असं होतं माझं. असं नक्कल करतात हे सगळे माझी. पण आस्तादमुळे मी खूप फूडी झाले. म्हणजे मला इव्हन स्वीट्स पण मला आवडायचे नाही. 2-3 पदार्थच होते तेही घरचे, गुलाबजाम, पुरणपोळी, बास घरचं. मला घरचं हवंय ते, एवढंच होतं माझं. ते काही गरम गरम हवं असं नाही, पण घरचे चालतील मला. पण मी असं बाहेरनं बंगाली स्वीट्स खाते वगैरे असं कधीच नाही केलं. पण हे त्याच्यामुळे मी बनवते. स्वीट्स वगैरे नाही बनवत मी, स्वीट्स नाही, पण स्वयंपाक व्यवस्थित सगळा येतो मला. फार एक्सपेरिमेंटल नाही करत मी. एक्सपेरिमेंटल जो स्वयंपाक असतो तो आस्ताद करतो,
त्याला वेगवेगळे पदार्थ आवडतात बनवायला. पण आय डू लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे मी आता प्रॉपर छान चिकन बिर्याणी बनवते, चिकन बनवते, फिश छान करते मी. हे मला अजिबात येत नव्हतं, चहाही येत नव्हता, पण हे सगळं यायला लागलं. म्हणजे शेवटी तुम्ही पाण्यात पडल्यावर तुम्हाला पोहायला शिकावं लागतं. तसं आय एन्जॉय कुकिंग. कारण हो, खाणारं समोर जो असलं की मजा येते. सो ते माझं कोणी नव्हतं, त्यामुळे मी बनवत नव्हते. आणि आईकडे असल्यावर आपण अजूनच नाही बनवत ना, तसं होतं ते. पण आता मी बनवते आणि आय लव्ह कुकिंग. सो फूडी पण झाली आहे मी, आणि दिसत असं तुम्हाला मी फूडी झाली छान. तर बाकी सांग मला, बाकी आयुष्यात तुझं जे डेलीचं रुटीन आहे, तू स्वतःला बिझी ठेवण्यासाठी, म्हणजे जेव्हा शूट नसेल तेव्हा स्वतःला बिझी ठेवण्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज करते? बिझी ठेवण्यासाठी ना माझ्याकडे 2 पेट्स आहेत माझे. ते मला दिवसभर बिझी ठेवतात. त्यामुळे मला काहीच टेन्शन नाहीये. सो ते सकाळी 7:30 वाजता मला उठवतात. आणि उठवलं की त्यांना आम्हाला एक मोठी बाल्कनी आहे बाहेर, आमच्या घराच्या बाहेर. सो त्यांना बाहेर जायचं असतं. मग मी त्यांना बाहेर सोडते. पण याचा अर्थ ते फक्त बाहेर जातात असं नाही, त्यांच्यासोबत मला उभं राहावं लागतं. त्यामुळे माझी झोप उडते मस्तपैकी, असं असतं. आणि त्याच्यानंतर जरी आपल्याला कधी कधी मला असं वाटतं की अरे आज मला कंटाळा आला, आज मला झोपायचंय, असं म्हणून जरी मी झोपले आणि ते वॉकला जातात, वॉक करून आले ना ते की एक तासाभरात ते येतात वॉक करून आल्यावर ते पुन्हा येऊन मला उठवतात, कारण त्यांना भूक लागलेली असते. सो असे ते माझं दिवसभर ते शेड्यूल असतं. आणि त्यात मग मी स्वतःसाठी वेळ काढते. मग मी आता सध्या नाही, पण परत माझा तो टेम्पो हल्लाय वर्कआउटचा. पण आय लव्ह वर्कआउट. सो मी माझा वर्कआउट करते. मी घरीच करते शक्यतो, मला जिम नाही आवडत. सो योगा आणि माझे बाकीचे वर्कआउट्स आहेत, सो ते मी घरीच करते. आणि अदरवाईज छान काहीतरी बिंज वॉच करते, मज्जा करते, गाणी ऐकते. तुला असं तुला सरप्राईज स्वतःकडून काय असं पाहिजे असेल तर ते काय असेल आणि कशा पद्धतीचं तुला अपेक्षा आहे आणि तुला काय द्यायची इच्छा आहे? असतात खूप देतो मला सरप्राईजेस, तर मीच त्याला कमी देते, नाही ऑलमोस्ट. पण मला त्याला सरप्राईज द्यायचं असेल तर मला ॲक्च्युली त्याला डबल सीट घ्यायचं बाईकवर. मी शिकले नाही अजून आणि मला ते शिकायचं, आणि ते ॲक्च्युली मला आवडेल त्याला तर एक सरप्राईज द्यायला. अदरवाईज त्याला एक कुठेतरी छान ठिकाणी जेवायला घेऊन जायला मला आवडेल, कारण ही लव्स टू ईट. सो मला ते सरप्राईज त्याला द्यायचं आहे. सो आणि आता देईनच लवकरच, कारण साहेबांचा बर्थडे येतोय, जवळच आहे. सो एखादं सरप्राईज देईन, पण ते सरप्राईज असेल, त्यामुळे तू काही बोलू नको. हा फक्त पाहिजे. आणि त्याचे फोटोज आम्हाला पाहिजे ना सोशल मीडियावर. हां, आणि त्याच्याकडे मला बघायचे काय सरप्राईज असेल ते. नाही करत मी, एवढं नाही करत मी, सोशल मीडियावर नाही दाखवणार. माझी कळकळीची विनंती आहे तुला पर्सनली पाठवेन मी. चालेल. नाही तर मला बोलो, तसंही आपण अंतरावर राहतो. चालेल, नक्कीच. सरप्राईजसाठी मी काहीतरी थोडं सरप्राईज त्याला घेते. चॉपर चालू आहे. सो असंही छान सरप्राईज चालेल. हो, अगदीच. नाही, ते आमच्या दोघांचंही, आम्हाला दोघांनाही करायचं, त्यामुळे आम्ही दोघंही करू. ते सरप्राईजपेक्षा आम्हाला दोघांनाही आम्ही ते प्लॅन करू. बरं, मला सांग, कळकळीचा संवाद या कार्यक्रमामध्ये अजून अशी मनातली कुठली गोष्ट आहे जी तुला शेअर करायची? सर्वात मोठी आहे आणि महत्त्वाची आहे ती सध्या काय, आय थिंक अनेक वर्ष आपण हेच करतोय, पण आता जरा जास्तच होतं. काय होतं ना, डेली किंवा आपण जे काम करतो ते काम करतो आपण आपलं घर चालवण्यासाठी. आणि ऑब्व्हियसली सगळं, म्हणजे प्रसिद्धी पण हवी आपल्याला, पैसेही हवे आहे, छान कामही हवं, हे सगळंच असतं आणि आपण ते करतो. म्हणजे आज आता कसं असतं आमच्याकडे की काम एखादं मिळालं की 3 महिन्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. 3 महिन्याचा क्रेडिट पिरियड असतो, सो त्याच्यानंतर तुमचे पैसे मिळतात. सो तेवढे धरून चाललेलंच असतो आपण प्रत्येकजण, म्हणजे स्पेशली आर्टिस्ट, की ठीक आहे आत्ता मला हे काम मिळालं, आता माझं काम सुरू झालं आहे, सो 3 महिन्यानंतर मला माझं पेमेंट मिळणार आहे. पण ते जेव्हा येत नाही तेव्हा खरंच खूप त्रास होतो. आणि मला खरंच कळकळीची विनंती की असं का, आम्ही आमचं काम चोख करतो की नाही, मग हे असं का होतं?
जेव्हा आम्ही वेळेवर पोहोचत नाही तर तुम्ही लगेच बिंग प्रोड्युसर्स असतील किंवा कोण असेल तुम्ही आम्हाला सांगता की अरे नाही तुम्ही लेट आलाय, मग तुम्ही तुमच्यामुळे एवढा लेट झाला. बरं ठीक आहे, पण मग आम्ही जेव्हा वेळेवर पोचतो की जेव्हा असं नाही पण बऱ्याच वेळेला सगळेच जण वेळेवर पोचतात, वेळेवर रेडी होतात आणि सेटवर जातात. आणि मग सेटवरचे पण काही प्रॉब्लेम्स असतात, असं काही नाही. शेवटी कसं आहे ना, ही चेन आहे, ही आम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे. आता इतकी वर्ष काम केल्यावर माहितीच असतं की ही चेन आहे. एकीकडे कुठे जरी काही कपला झाला किंवा लेट झाला कोणालाही तर ते पुढे हळूहळू प्रत्येक कामात उतरतं. पण हे सगळं जेव्हा आपण करतो हेही सगळं आम्ही मान्य करतो, शिफ्ट्स एक्सटेंड होतात, मान्य असतं, सगळं आहे, कारण आपल्याला प्रोडक्ट छान करायचं द्यायचं आहे. हे सगळं करून सुद्धा वेळेवर जेव्हा पैसे येत नाहीत तेव्हा त्रास होतो. बरं हे कोणाकडे मागायचं ह्याला उत्तर? आत्ता आम्ही सगळेच जण आमच्या एका सिरियलमुळे आम्ही चालू आहे ना, आमचे सगळ्यांचेच पैसे अडकलेले आहेत. आम्ही फोन करतोय त्यांना, प्रोड्युसर्सना आम्ही फोन करतो अँड दे आर नॉट पिकिंग अप आवर कॉल. कोणाचाही फोन नाही उचलत होता. ग्रुपवर चर्चा चालू आहे, काय करायचं, कोणी ते उत्तर देईल का, कोणी उत्तर देईल का, कोणाचेही ते फोन उचलत नाहीत. मग अशा वेळेला आर्टिस्टनी काय करायचं, कोणाकडे जायचं ते? कारण प्रोड्युसर सांगतात चॅनलने आम्हाला पैसे दिले नाही आहे, चॅनल म्हणतं आम्ही पैसे दिलेले आहे. मग काय करायचं अशा वेळेला? सो ही माझी, आणि मला त्यातही असं वाटतं की ठीक आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतील, काही प्रोड्युसर्सचे पण असतील प्रॉब्लेम्स, हे मला मान्य आहे. पण हे तुम्ही कन्वे करा ना, हे बोला. आम्ही फोन करतोय तेव्हा काय असतं ना, जेव्हा फोन मी करते आणि समोरच्याचा आवाज ऐकते ना तेव्हा एक अश्युरन्स मिळतो की नाही हा माणूस आपल्याला फसवणार नाही. तो ॲटलिस्ट एवढं तर सांगेल की नाही अजून मला ना 2 महिन्याचा वेळ द्या, 2 महिन्यात मी तुमचे करतो काहीतरी. पण हे बोला शाश्वती द्या, पण हे बोलतच नाही आहेत. म्हणजे आत्ता हसण्याच्याही पलीकडे मी आत्ता आहे की काय करायचं. म्हणजे आता प्रोड्युसर्सच्या वरती कोणाला जाऊन मी फोन करायचा? माझे कमी आहेत बॅलन्स किती महिने झालेत. म्हणजे आता अपेक्षित होतं जानेवारीमध्ये सगळं कंप्लीट होणार. ते म्हणाले मार्चपर्यंत आम्हाला वेळ द्या. आम्ही मार्चपर्यंत सगळं, एप्रिल पण आता संपत आलेला आहे. बरं इतकं तो तुम्ही फोन उचला ना, तुम्ही फोनच नाही उचलत आहेत. नो रिप्लाय. इज दिस ओके? म्हणजे मला नाही माहिती मी काय आता ह्याच्या पलीकडे आम्ही करावं. आम्ही सगळेजण फार तर काय आम्ही मेल टाकू शकतो. मेल टाकल्यावर जरी मी चॅनलला मेल टाकला तरी पुढे काय? बरं किती आर्टिस्ट आहेत? बरेच आहेत, तरी 15-20 जण आहेत अगं. सगळ्यांचेच अडकलेले आहेत. बरं खूप प्रॉब्लेम्स असतात अगं घरामध्ये, प्रत्येकाच्या घरात. मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा काहीही असेल, आणि आम्ही काम केलंय ना, आम्ही कामाचे पैसे मागतोय. प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आणि काही असो काम केलेलं कामाचे पैसे आम्ही एक्स्ट्रा काही मागतोय तुमच्याकडे तर नाही, आम्ही कामाचे. बरं त्यातही असू शकतो प्रॉब्लेम्स, काहीतरी झालं असेल, मान्य आहे. तुम्ही कदाचित नाही बुडवणार, डिले होतोय, पण तो डिले होतोय तर ते सांगा. ॲटलिस्ट कन्वे दॅट मेसेज की ऐका मला मान्य आहे तुम्ही सगळे पेशन्स घ्यायचा, पण आपल्याला थोडा एवढा डिले होईल, तर जरा प्लीज कोऑपरेट करा. एवढाच एक विश्वास राहतो ना. उद्या आता ह्याच्यापुढे ह्यांच्यासोबत काम करताना किंवा कोणासोबत असा प्रसंग आल्यानंतर किंवा असा अनुभव आल्यानंतर विचार करायला लागतो अगं. आणि काय ना, शेवटी काम पण करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला घर चालवायचं. पण भीती वाटते की कुठल्या आता ह्यांच्यावर आपण विश्वास करू. म्हणजे पूर्वी हा कधीच प्रश्न आला नाही, कारण पूर्वी आत्तापर्यंत मला एकतर हा अनुभवच आलेला नाही आहे की डिले झाला आहे किंवा पैसे थकवले आहेत किंवा फोनच नाही उचलत आहे समोरचा माणूस कोणी, असा मला कधी अनुभवच नाही. हा पहिलाच असा की एवढा की फोनच नाही उचलत आहे कोणी. आत्तापर्यंत असं नाही. आत्तापर्यंत एवढंच झालं, एकदाच माझे डिले झाले पण त्यांनी पण फोन उचलला, सांगितला. देर आर व्हेरी फ्यू प्रोड्युसर्स नाव की जे लिटरली ऑनर करतात की नाही प्रत्येकाला घर आहे चालवायला आणि त्यांना गरज आहे पैशांची. पण मला एक विचारायचं की म्हणजे आता हे सगळं सांगितलं, इंडस्ट्रीमध्ये आता एवढे वर्ष झाले तू आहेस, आपल्याला सगळं रेगणार माहिती,
पण आत्ताचं जे जनरेशन आहे त्यांना ही ग्लॅमरस दुनिया खूप अट्रॅक्ट होते बिकॉज ऑफ इंस्टाग्राम. ते इंस्टाग्रामला स्वतःला कॅमेऱ्यामध्ये बघतात, रीड करतात, हे सगळ्या गोष्टी करतात. त्यांना वाटतं अरे वा खूप काही मिळेल, खूप काही गोष्टी होतील. आता जस्ट दिल्लीतली कुंभमेळ्यातली मुलगी तिलाच जे फेम मिळालं पण त्याच्यानंतर तिला जो त्रास सहन करावा लागला. सो तिला असं वाटतं म्हणजे मी तिकडे बरी होती त्याच्यापेक्षा, इकडची घाण बघण्यापेक्षा आय बेटर तिकडे मी जे होती ती बरी होती. सो मला एक विचारायचं तुला की ज्या आता येऊ घातलेल्या मुली आहेत ज्यांना तुमच्याकडे बघून ज्या अपेक्षा आहेत की येस मला यायचं आहे, तर त्यांना अशा काही गोष्टी सांगशील की कुठल्या कुठल्या गोष्टीने अलर्ट राहा आणि यावं की नाही यावं, म्हणजे दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू. तसं तुला तू काय सांग? मला असं वाटतंय की ऑब्व्हियसली यावं, म्हणजे मी काय नाही म्हणणार नाही असं ते, पण आधी स्वतःचं शिक्षण पूर्ण करा मुळात. कारण काय आहे ना, ही अशाश्वत इंडस्ट्री आहे. म्हणजे सध्या ऍक्च्युली सगळीकडेच आय थिंक कॉर्पोरेट ऑल्सो अशाश्वत आहे सध्या. सो त्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला एक बॅकअप प्लॅन तुमच्याकडे पाहिजे, विच इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि त्याच्यासाठी तुमचं शिक्षणही तेवढं गरजेचं आहे की नाही झालं तर मी काही वेगळा जॉब करू शकतो का, शकते का. सो त्याच्यासाठी तुमचं शिक्षण महत्त्वाचं, आणि शिक्षण हे महत्त्वाचंच आहे एकंदरीत. मग तुम्ही कदाचित तुम्हाला जर ॲक्टर व्हायचं असेल किंवा डिरेक्शनमध्ये जायचं असेल, रायटर व्हायचं असेल, जे काही व्हायचं असेल त्याचेही चांगले चांगले कोर्सेस आहेत, ते शिका, तिकडे जा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वर्कशॉप्स करा. कारण काय होतं ना, ते सगळे अनुभव ना तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप उपयोगी पडतात क्षेत्रामध्ये प्रचंड. म्हणजे तसं जर्नालिझम इज ऑल्सो की तुम्ही जर व्यवस्थित शिकलात किंवा तुम्ही कोणाकडे काम करताय तो अनुभव पाठीशी घेऊन तुम्ही पुढे जाता. आणि उलट यावं ना, मी काहीच अजिबात म्हणत नाही, पण स्वतःचं शिक्षण पूर्ण करून या, अर्धवट टाकून येऊ नका. सेकंड ओपिनियन म्हणजे तुम्हाला जर नाही जमलं, नाही सर्व्हाइव्ह करू शकला त्या इंडस्ट्रीमध्ये जास्त दिवस, कारण तुम्ही ऍटलीस्ट कॉर्पोरेटमध्ये जाऊन काहीतरी कराल, काहीतरी जॉब कराल किंवा स्वतःचा बिझनेस कराल, किंवा तुमच्याकडे तेवढा तुमचा कॉन्फिडन्स असेल. कारण तो एक कॉन्फिडन्स आहे आपलं शिक्षण आपल्या हातात असणं, हे कॉन्फिडन्स आहे की जेणेकरून नाही मी काहीतरी करू शकेल, किंवा नाही आपण चल हे प्रयत्न करून बघू, मी हे करून बघतो जे काही असेल. सो ते आहे. आणि हो या शिका, भरपूर शिका उलट. आणि जरी तुम्ही या इंडस्ट्रीत तुम्हाला ब्रेक मिळाला, काही मिळालं, तर त्याच्यावर फक्त समाधान नका मानू, उलट शिकत राहा. वेगवेगळे जसं मी म्हणते तसं वेगवेगळे ॲक्टिंगचे वर्कशॉप्स आहेत किंवा रायटिंगचे आहेत, सगळेच आहेत, तेही शिका. मध्ये मध्ये अजून वेगवेगळं काहीतरी शिकत राहा की जेणेकरून तुम्ही इथनं बिझी राहा. कारण काम असतं तेव्हा असतं, नसतं तेव्हा नसतं, आणि मग तेव्हा काय करायचं कळत नाही. आणि एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स प्लेस असं जे म्हणतो आपण तसं. त्याच्यापेक्षा उलट काहीतरी शिकत राहा आणि शिकण्याची सतत तयारी ठेवा. बी पोलाईट ऑलवेज. अजिबात हां मी हे करणार नाही, किंवा आताची जनरेशन काही काही तर अशी पण आहे पण तिकडे अशी आहे की हा ड्रेस आहे का, काय ब्रँड आहे, म्हणजे अगं तू घातल्यावर तू ते कॅरेक्टर मध्ये हे कर ना, म्हणजे तू त्याला बनव एक ब्रँड. किंवा म्हणजे नाही मी ब्रँड, मला व्यवस्थितच फिटिंग हवं, की नाही हे फाटलेलं आहे हे मी घालणारच नाही, असंच नाही तसंच नाही, असं जे असतं. आमच्यात ही हिंमत नव्हती ग, खरंच नव्हती. म्हणजे आम्ही आपले खरंच खूप साधे होतो. म्हणजे मला आठवतं की असं काही नव्हतं की त्यावेळेला लीडला नवीन कपड्यांची खरेदी व्हायचीच असं नाहीये. तेव्हा असेच जे कॉस्ट्युम्स करत होते स्टाईल्स, सो ते इकडचे ह्या सिरियल झालेली आहे ऑलरेडी, सिरियल मध्ये बंद झाले, मग त्याचे कपडे इथे फिरवा असेही झालेले आहे. पण आम्हाला कधी त्याच्यात गैर वाटलं नाही किंवा काही चुकीचं नाही वाटलं. कारण शेवटी ते कॅरेक्टर महत्वाचं. त्या कॅरेक्टरला ते जात आहे ना, ते छान दिसतंय ना, मग ओके फाईन. भूमिका रंग, ड्रेस ऑटोमॅटिक रंग सो आणि बी पोलाईट, छान. उगाच गुड बुक्स मध्ये राहायचंय म्हणून हा हा हो हो नका करू. नीट समजून घ्या, समोरच्याचा आदर ठेवा. कारण किती नाही म्हटलं तर प्रत्येक एक माणूस त्याचा अनुभव असतो गाठीशी, किंवा आपल्या समोर जे सिनियर्स असतील त्यांचा आपण थोडाफार रिस्पेक्ट हा ठेवलाच पाहिजे. चुकीचं सहन नका करू काहीच, पण रिस्पेक्ट हा ठेवलाच पाहिजे. भूमिकेसाठी किंवा एखादं कॉर्पोरेट असू दे किंवा मग तुमची ही इंडस्ट्री असू दे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाटते आजकालची जनरेशन म्हणजे वाटते दे आर रेडी फॉर एव्हरीथिंग.
म्हणजे मला हे नाही पटत, सो आय एम अगेन्स्ट इट. आणि मला हा अनुभव नाही आला कधी एकतर बाय गॉड्स ग्रेस असेल किंवा शेवटी नाही, पण नाही हा हो म्हणजे मी ऐकले असे काही इन्सिडेंट, नाही असं नाही. पण माझं असं वाटतं की नाही, मग तेव्हा आपल्यालाच ते स्टँड घ्यावा लागतो की नाही मला नाही करायचं, मला नाही करायचं तर मी नाही करणार, मग काम मिळो अथवा न मिळो. आणि मला नाही पटत ते फार तो, पण काय आता मी कसं सांगू, म्हणजे की नाही करावं असं मला वाटतं की तुम्ही स्वतःला कॉम्प्रोमाइज करणं देर इज नो पॉइंट, कारण नाही त्याने काही फार फरक पडत नाही. आणि तुमचं काम आहे ना, तुमच्या कामावर, माझ्या कामावर तर माझा विश्वास आहे, ते मला मिळणार, मग ते मला मिळणारच. उशिरा मिळेल, हा उशिरा मिळेल कदाचित, पण मिळणार. त्याच्यासाठी मी तेवढे प्रयत्न करेन चांगलं काम मिळवण्यासाठी. पण हे असं नाही नका करू, आणि जर हे घडत असेल आजूबाजूला तर तुम्ही बोला त्याच्या बाबतीत की हे चूक आहे, हे नाही झालं पाहिजे, मला वाटतं. आजकालची जनरेशन म्हणण्यापेक्षा आजकालचे इन्फ्लुएन्सर नाही म्हणतो ना, जे सगळ्याच गोष्टी करायला त्यांना इच्छा आहे, म्हणजे दे डू एव्हरीथिंग. ओके, आय एम ओपन अप फॉर एव्हरीथिंग. ओके, हां हां, तुला कळलं? कळलं. आय विल डू एव्हरीथिंग. येस, मी सगळ्या साच्यात बसू शकते, मी कुठेही कमी नाही पडणार. हां, असे आहेत, असतात, नाही बरेचसे आहेत. हो आता आहेत, पण आता शेवटी काय कसं सांगू मी, की कारण कसं असतं ग, तू एका पॉइंटला तू फक्त जाऊन सांगू शकतेस की नको करू, नाही सांगू शकत, नाही सांगू शकत आपण, पण नाही तेवढंच आहे, त्याच्या बोलूही नाही शकत. अगं आपली जवळची मैत्रीण असली आणि तरीही आपण नाही सांगू शकत, यू कांट, कारण की त्या गोष्टीमध्ये आपण एवढे वाहून गेलेले असते ना समोरची व्यक्ती, की तिला समोरच्याला पण अगं उठ, झोपली आहेस तू, जागी हो, तू यू आर डुईंग समथिंग रॉंग, पण तरीही ते झोपलेलं काय, म्हणजे एखादं झोपलेलं उठवता येतं, सोंग करण्याला नाही उठवता येत. हां, पण आता तेच आहे, म्हणजे जसं मी म्हणते तसं की तेच आहे ना, की कधी कधी फक्त एवढंच होतं की जर मला माहिती असेल तर मी जाऊन सांगू शकेन तिला की हे चूक आहे, पण त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचाच तो निर्णय आहे की तिला जर किंवा तिला त्याला जे काही असेल करायचंच असेल ते ते करणारच, त्याला आपण काय करणार, काहीच करू शकत नाही, एवढंच आहे. त्यामुळे व्यतिरिक्त मी काहीच नाही. म्हणूनच मला की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, काम मिळायचं असतं ते मिळतंच, कारण जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि तुम्ही व्यवस्थित असाल ना तर सगळं छान घडतं आपल्या आयुष्यात. मला हे नक्की माहिती, मला हा खूप चांगला अनुभव आहे. कर्म बोलतं. येस, मी आय ऑल्सो बिलीव्ह इन कर्मा. कर्म आहे, आणि शेवटी आहे ना, मी चांगलं काम करते, माझी ऑडिशन चांगली झाली तर मला पुढे बोलवणार हे मला माहिती आहे. तर मी वाईटच ऑडिशन दिली तर काय उपयोग आहे, त्याच्यामुळे चांगलं आहे. आणि हा विश्वास ठेवा, आणि माणूस म्हणून लिटरली, म्हणजे मी आतापर्यंत सगळ्यांशी छान वागले, मला असा कधीच नाही अनुभव आला, कधीच नाही अनुभव आला, किंवा कोणी वेड्यासारखं मला ऑन सेट बोललंय वगैरे असंही कधीच नाही. तसं काय झालं होतं की पुढचं पाऊलच्या वेळेला, जो तू मगाशी अक्कासाहेबांचा विषय काढला होतास ना इंट्रोड्यूस करताना, तेव्हा आपण म्हणतो ना जसं शाळेतली संगत महत्वाची असते, कॉलेजमधली संगत खूप महत्वाची असते, कारण आपण घडत असतो तेव्हा. तसंच आहे की सुरुवातीला तुम्ही काम करत असताना पण तुम्ही कोणासोबत काम करताना इट मॅटर्स अ लॉट, हे मला नक्कीच कळलं. हर्षदाताई सोबत काम करताना आमचं असं झालं होतं, आम्ही पण यंगच होतो, मी साधारण 25-26 वगैरे अशीच होते वगैरे, आणि आम्ही सगळेच यंग होतो त्यावेळेला. तेव्हा असं होतं की तुम्हाला असं वाटतं ना की असिस्टंटने येऊन तुम्हाला मॅडम, सर असं म्हणावं आणि बोलवावं, नाही तर कधी कधी शॉर्ट रेडी आहे असं पण असिस्टंट करतात. मग तेव्हा काहींना राग येतो, ही काय पद्धत आहे का बोलवायची वगैरे तसं. तेव्हा हर्षदाताईने आम्हाला समजावलं होतं की कसं असतं ना, तेही माणूस आहेत, तेही मेहनतच करतायत, तुमच्यापेक्षा जास्त मेहनत करतात, कारण टेक्निशियन्सना जास्त मेहनत असते आपल्या त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला तुम्ही जर रिस्पेक्ट नसेल दिला तर हाऊ कॅन यू एक्सपेक्ट की ते तुम्हाला पण करतील. तुम्ही नीट वागा त्यांच्याशी. स्पॉट म्हणजे स्पॉट नाहीये ना, त्याला नाव आहे, तो माणूस आहे, त्याला एक नाव आहे. नेहमी कधीही कुठल्याही सेटवर गेल्यावर नावं विचारायची, तुमचं नाव काय, माझं नाव हे, स्वतःला इंट्रोड्यूस करा. आणि हे इतकं
करेक्ट आहे, कारण हो ही महत्वाची माणसं आहेत, कारण ते जास्त मेहनत करतात. आणि ऍक्च्युली जेव्हा तुमचं काम बोलतं ना जे, तेव्हा पण म्हणजे काम मिळण्यासाठी कधी कधी ना हे खूप महत्वाचं असतं की ही जे आहेत ना आपले मेकअप दादा आहेत, हेअर दीदी आहेत किंवा स्पॉट दादा आहेत, सगळे सेटिंग वाले असतात, लाईट्स वाले असतात, तुम्ही कसे वागताय ना सेटवर, ही ना बाहेर पसरतं न्यूज, ही न्यूज पसरते बाहेर. आणि खूप फरक पडतो म्हणजे हो, कारण तुम्ही चांगले वागा ना त्यांच्याशी. तेव्हा आम्हाला हर्षदाने सांगितलं होतं की तुम्ही पण मग अहोजाहोने बोललं पाहिजे त्यांच्याशी की ओके सर येतो म्हणून, मग ते तुम्हाला तसे रिस्पेक्ट देतील. खोटा खोटा नाही, पण तुमचं पण मनापासून झालं पाहिजे ते. सो ते मी शिकले तिच्याकडनं. आणि बी पंक्च्युअल, बी कोऑपरेटिव्ह, म्हणजे असं नाही की अगदीच करा, पण एखादा काही प्रॉब्लेम असेल सेटवर काय असेल तर त्याच्यावर चिडचिड करण्यापेक्षा त्याच्यावरचं सोल्युशन काढायचा प्रयत्न करायचा, काम छान होतं. आणि सेट हसता खेळता राहायला पाहिजे, मग काम मस्तच होतं. आणि हे तिच्याकडनं आम्ही नक्कीच शिकलो की छान हसला पाहिजे. ए हॅलो कसे आहात सगळे, किंवा लेट झाला, माझ्यामुळे रोल लेट होत असेल तर मी पर्सनली स्वतः सॉरी म्हणते सगळ्यांना, युनिटला अख्ख्या, की आय एम व्हेरी सॉरी, माझ्यामुळे लेट झाला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हो, कारण ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण त्याच्यानंतर पुढे लेट होऊ शकतो, पुढचं लेट हो, मग सगळीकडे सगळ्याला लेट होतं ना. सो हे मी शिकले त्यांचे. आणि हे मी अगदीच म्हणजे मला जेन्युअनली वाटतं की नाही लेट झाला किंवा मला टेन्शन येतं की बापरे माझ्यामुळे लेट झाला, सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, असं होतं माझं. सो ह्या खूप गोष्टी, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही कसं माणूस म्हणून समोरच्याला ट्रीट करता. एक छोटासा किस्सा आहे तो शेअर करायचा आहे. असंच एक मालिकेत पत्रकारांना जस्ट इन्व्हाइट केलेलं नाही जेव्हा सगळेजण केलं. सो ते आता वर्षानुवर्ष आता डायरेक्टर वर्षानुवर्ष तर ओळखतात, त्यामुळे एक बॉन्डिंग झाली. सो त्यात फास्टिंग काहीतरी होतं, सगळ्यांचंच फास्टिंग होतं. सो आम्ही बोललो आम्ही कोणीच जेवणार नाही आहोत, आम्ही पण जे पण बरोबर आम्ही कोणीच जेवणार नाही. सो प्लीज आम्हाला 4 नाही उपवासच नाही, आम्हाला ऑलरेडी होतं तिथे उपवासाचं सगळं होतं, त्यांनी सगळी अरेंजमेंट करून ठेवली, उपवासाचं सगळं आणून ठेवलं, खिचडी आणि एव्हरीथिंग होतं. तर आम्ही फक्त होतो की ऐका ना आमचं शूट आहे 4 वाजता लावणार होतो. ते म्हणलं की ऐका ना प्लीज, सो डायरेक्टली मी जाऊन डायरेक्टरशी बोलली प्लीज ऐका ना आम्हाला ना 4 वाजता केलं तर 6 वाजणार, आणि आय तो स्टे नियर बाय, तुला तर माहिती हो मडपासून जवळच. सो मला काही इश्यू नव्हता, पण बाकीचे सगळे लांब राहणार. असं म्हटलं ऐका ना 4च्या ऐवजी तुम्ही आत्ता करा, आम्हाला लंच कोणालाच करायचं आहे, स्किप द लंच. ते बोलले आय शुअर स्किप करायचं. म्हटलं आम्ही कोणी जेवण घेऊ, बाकी सगळ्यांना तुम्ही आर्टिस्ट जेवायला ते सगळं करू शकता, तोपर्यंत आमचं तुम्ही रोल करून घ्या. ते बोलते फाईन, दे आर रेडी. मग तीचं त्यांनी वॉटेवर उशिरा केला, बाकी सगळ्यांना आर्टिस्ट लोकांना पाठवलं, त्यांनी लंच वगैरे केला, ते जॉईन केलं, तोपर्यंत आमचं सगळं झालं होतं. कॅन यू बिलीव्ह त्या मुमेंटला थँक्यूच्या ऐवजी मला काय ऐकायला आलं सगळं की हां आलं काय जास्त नाही तर उडेल. एक मिनिट, मी का उडणार, एवढे वर्ष यू शुड से थँक्यू फॉर दिस थिंग की ते 4चं शूट होतं ते आपण 1:30ला केलं, माझ्यामुळे झालं. ते 1:30चा ब्रेक वाचला, 2 तासाचा, 1-1.5 तासाचा वॉटेवर तुमचा ब्रेक नाही. तिकडे मला ते ऐकायला आलं की हे नाही हां जास्त. दिस इज कॉल न्यू जनरेशन. नाही ते आहे, आणि हे न्यू जनरेशन आहे. आणि मला असं वाटलं की त्याला मी काय उत्तर द्यावं, त्यावर ह्याच्याशिवाय माझ्याकडे काय नव्हतं. म्हटलं सोड, हे आपल्याला माहिती आपण काय केलं, का केलं मुळात. आय हॅव टू गो होम अर्ली, मला बाकी सगळं जाऊ दे, मी माझा विचार केला आणि मला जायचंय घरी, बाकीचं सगळ्यांनाच जायचं होतं घरी. ते तसंच असतं. पण म्हणजे ही आणि त्याला नाही काही इंडस्ट्री असं नाही, ही माणसाची ही वृत्ती आहे, म्हणजे ही वृत्ती आहे की कोणी एखाद्याने काही चांगलं केलं तर लगेच अप्रिशिएट आपण करतोच असं नाही, प्रत्येकाला म्हणजे ते असतं. सो त्याला खूप वेगळा काय म्हणतो की तुम्हाला माणूस म्हणूनच कुठेतरी स्वतःला आतमध्ये फील गुड फॅक्टर लागतो तो, की अरे नाही की या हिच्यामुळे हे झालं, हे थँक्यू हां, थँक्यू सो मच, किती बरं झालं, तुझ्यामुळे सगळे लवकर फ्री होणार होतं आपण. हां ठीक आहे,
ते आता काय असतो इग्नोर त्याच्याशिवाय अशी माणसं इग्नोर म्हणण्यापेक्षा पण तुम्ही शक्यतो नाही करायचं. तर शक्यतो प्लीजच नका करू असं. छान होतं आपण सगळं एकमेकांना अप्रिशिएट करणं, उलट मज्जा येते, छान वाटतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना, ट्रेनमधनं आपण जात असतो ते अप्रिशिएट दिलसे चाहिए. हा. ते नाही ते 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 आहे. एक मुलगी दुसऱ्या मुलीचा ते कसं छान करू होतं. शकेल, नाही. मुळात इथून सुरुवात आहे. ते असं पाहिजे. म्हणजे असं एखाद्या असं ट्रेनमध्ये जातो आणि कधी कधी असं की अरे ते छान दिसते मुलगी, पण ह्याच्यात आणि तिला सांगितलं ना तर खरं तर बरं वाटतं. पण आपण असं होतं की सांगू की नको सांगू, ती कशी घेईल, ती कसं रिसीव्ह करेल, असं होतं. पण असं काही नाही आहे. उलट जे छान आहे ते छान पटकन मनापासून बोलून टाकायचं, मग काही वाटत नाही, उलट छानच वाटतं. सो थँक्यू सो मच. खूप कळकळीचा संवाद झाला, खूप कळकळीच्या गप्पा मारल्या आपण. आई आई ग, खरंच कळकळीचा खूप मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. मज्जा आली. खूप छान गप्पा झाल्या बेसिकली. म्हणजे असं एकदम फॉर्मल असं नाही झाला. मला मज्जा आली आणि आय होप मी काही वेडवाकडं नाही बोलले, पण मला मज्जा आली. आणि जे काही मला थोडं फार कळकळीचं जे सांगायचं होतं, जे सध्या चालू आहे आजूबाजूला, त्याच्या बाबतीत मी बोललेले आहे. सो छान वाटलं आहे मला. थँक्यू सो मच. तू मला इथे बोलवलंस आणि आपण मज्जा केली इकडे येऊन, धमाल केलेली आहे. आय होप तुला गरम झालं नाहीये. नाही म्हणजे अजून तरी मला काहीच त्रास होता नाही. तेवढं केस मोकळकर सोडून बसले बघ, म्हणजे काही मला त्रास तरी नाही होते. आणि ठीक आहे, मुंबईची आहे मी, त्याच्यामुळे मला ह्या मुंबईच्या वेदरची आहे सवय व्यवस्थित, काय टेन्शन नाही. बॉर्न अँड बॉटम म्हणजे मुंबई बॉर्न दादर आहे मी, बॉटम पण डोंबिवली आहे. दादरकर आहे बोलगा ऐकणार नाही फक्त सध्या बिकॉज ऑफ सिमेंट आणि ह्याच्यामुळे जरा जास्त गरम होत आहे. पण मुंबई कधीतरी कुठे मनात येतं का गं की अरे यार ते सगळं सोडून आउट ऑफ इंडिया जाऊन सेटल व्हा? हो येतं, पण मग ते कोणाच्या बाबतीत, माझ्या पेट्सच्या बाबतीमध्ये मला जास्त होतं की असं होतं की क्वालिटी बिचारा त्यांना इथे ना नाही ते मिळत आहे, जे मला असं वाटतं की अरे यार कदाचित आपण दुसऱ्या दिवसात असतं तर त्याला मिळालं असतं का, म्हणजे आय डोंट नो. पण असं येतो विचार, नाही असं नाही, पण पेट्सच्या बाबतीत मला असं होतं. कारण स्वतःला वाटतं की नाही पेट्स अरे मला आवडतं, मला आवडतं, मला छान. मग कंप्लेंट करायची नाही, ट्रॅफिक आहे, गरमी आहे, रस्ते खड्डे असं काही बोलायचं. ऐक ना, सहन करायचं नाही सहन नाही करणार. ते का होतं हे आम्हाला, आणि ते किती वेळ चालणार आहे ह्याचं एक कुठेतरी आपल्याला माहिती पाहिजे की बाबा हे एवढ्या मेपर्यंत आपलं हे काम चालणार आहे, एवढंच मला हवं आहे. म्हणजे साधारण मग जून नाही झालं की वेगळंच काहीतरी खणायला घेतात ना आपल्याकडे, ते ते एकाचं काम झालं मग ते दुसरं येऊन खणणार, मग तिसरं येऊन खणणार, ते चालूच आहे काम. ते एवढंच माझं म्हणणं आहे. मुंबई आहे हां, ते थांबणार नाही. बट आय लव्ह मुंबई अँड आय लव्ह माय कंट्री. म्हणजे मला खरंच आवडतो आपला देश, कारण बाहेर गेल्यावर आपल्या देशाची किंमत कळते. आणि आपल्याकडे सगळं आहे, फक्त सिविक सेन्स सोडल्यास, पण बाकी आपल्याकडे सगळं आहे. हां, म्हणजे लिटरली की सिग्नल तोडणं, ही बेसिक ज्या गोष्टी आहेत, किंवा रस्ता क्रॉस करताना डावं उजवं बघणं. मला तर असं मी दरवेळेला म्हणते की आपल्याकडे ना नागरिकशास्त्र हा 20 मार्कांचा असण्याच्या ऐवजी नागरिकशास्त्र हा 100 मार्काचा विषय हवा. कारण हो, ते बाळकडू तुम्हाला लहान असल्यापासूनच मिळालं पाहिजे. कारण का गरजेचं आहे ते मोठं झाल्यावर कळतं आपल्याला. हेच आपण बाहेरच्या देशात किंवा साऊथ बॉम्बेत गेल्यावर पण सगळे सिग्नल पाळतात ग. इथेच वेस्टर्न आणि ह्याची फाईन बसतो तुम्हाला, इथे नाही असं. किंवा रात्री 12 वाजले त्याच्या आता पण सिग्नल पाळणार. अरे पण हे वेळ आहेत ते सिग्नल चालू आहेत म्हणजे. पण ठीक आहे, आता ते काय शिकतील कधीतरी असं म्हणतं की आपणच आपल्यापासून सुरुवात करणं ही जास्त गरजेचं आहे. की आपण आपल्या पुढच्या जनरेशनला हे शिकवणं गरजेचं आहे की नाही, हे पाळायचं म्हणजे पाळायचं हे रूल्स. सो हे महत्त्वाचं आहे. सो लेट्स स्टार्ट. म्हणजे आपणच सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण किती दोष देत बसणार सगळ्यांना. आपण आपल्या एरियामध्ये फिरूया हां, विथ कॅमेरा, मजा येईल. म्हणजे कुठून चालायचं माणसाने, आणि चालायचं की नाही चालायचं असून सुद्धा आपण रस्त्यावरनं चालतो रे. अरे ते गाडीवाले अर्धा रस्ता कव्हर केलाय त्यांनी संध्याकाळच्या वेळेला. म्हणजे असं होतं की शॉपिंग करायची, भाज्या घ्यायच्या. सॅटर्डे संडे तर मला असं वाटतं ह्या आपल्या एरियामध्ये शक्यच नाही होत फिरणं रे. बापरे. किंवा सॅटर्डे संडे म्हणजे मला कुठे बाहेर जायचं असेल तरी जीवावर येतं, असं होतं की नको ट्रॅफिक आहे, आपण घरी बसूया. मला तर ॲक्च्युली असं होतं किंवा आता होतंच सध्या, म्हणजे अर्धा वेळ किंवा
पार्टी करायची चल ना आपण घरी भेटूया असं होतं ते माझं. घरी 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 बस घरी तुम्ही राहायचं सगळ्यांनी म्हणून ते मजा करायची पण मजा येते घरी यार टाइम लिमिट नसतं. एनिवेज बड्डेची तयारी करा सरप्राईज छानसं दे नवऱ्याला होपफुली छान सरप्राईज देशील तिचा चेहरा बघून अजिबात वाटत नाही आहे की ती काही सरप्राईज देणार आहे वाटतं. काही प्लॅन करणार नाही आहे लेट्स सी असं वाटतं तुम्हाला बघू नाही ठीक आहे हरकत नाही पण असतातला माहिती आहे मी कशी आहे असतात आय लव्ह माझी कळकळीची विनंती आहे असतात तिने नाही सरप्राईज दिले तर प्लीज कॉल सो थँक्यू ऐक सो ना, त्याला हे मच फोन करून सांग हा मला मी फोन करून सांगा सो थँक्यू सो मच खूप गप्पा मारल्या खूप छान वाटलं थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच